नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मोरे त्यांच्या रेसिपी चॅनल मध्ये। चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला। चला तर मंडळी, आज आपण उपवासाची रेसिपी करणार आहे। आता नवरात्र चालू झालेले, तर 9 दिवसात रोज रोज तेच थोडंसं काहीतरी वेगवेगळं केलं तर सर्वांनाच आवडतंय, नाही आपल्याला पण आवडतं। तर त्याच्यासाठी आता मी आज तुम्हाला बटाट्यापासून वडे तयार करून दाखवणार आहे। आता आपण साहित्य घेतलेलं काय काय ते पाहून घेऊ। 2 बटाटे घेतलेले आहेत उकडून, आणि हे भगरीचं पीठ आपल्याला जेवढं लागेल का तेवढंच घेणार आहे। चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची, जर तुम्हाला लाल टाकायचं असेल तर तुम्ही लाल टाकू शकता, आणि याच्यात तुम्हाला उपासाला जर जिरे किंवा कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही टाकू शकता। मी काही उपासासाठी हे असंच करणार आहे, जिरे वगैरे आणि कोथिंबीर पण टाकणार नाही। आता आधी ना मी बटाटे किसून घेते, आणि थोडं बटाट्यामध्ये आपण उकडताना पाणी टाकतात का ते नाही टाकलं तरी चालेल, कारण त्याच्यामुळे ना जास्त पीठ लागू शकतं। तर मी काय केलेलं आहे, पाणी न टाकताच खाली कुकरमध्ये पाणी टाकलं आणि डब्यामध्ये बटाटे ठेवले ना, तर बिना पाण्याचेच मी हे उकडून घेतलेले। तर पाण्याचं प्रमाण मग कमी राहतं याच्यामध्ये, नाही तर पाणी टाकून उकडलं तर जास्त राहतं। तर त्याची थोडी अशी काळजी घ्यायची, म्हणजे मग वडे छान होतात। आता हे सर्व मी बटाटे खिसून घेते, म्हणजे खिसून घेणं ना तर एकसारखं होऊन जाते, हाताने काही व्यवस्थित होत नाही, म्हणून खिसून घ्यायचं। हे असं छान छोट्या खिसणीने मस्त असे खिसून घेतले। आता मी खिसायचं झालेले। आता ही हिरवी मिरची ना मी खलबत्त्यात अशी कुटून घेते, मग आपण मिक्स करून घेऊ। तर हिरवी मिरची मी अशी कुटून घेतली, त्याच्यात काय केले, 2 लाल मिरच्या होत्या का त्या पण टाकल्या, म्हणजे थोडंसं हिरवा आणि लाल छान दिसन। म्हणजे वल्ल्याच मिरच्या होत्या पण लाल झालेल्या होत्या त्या टाकल्या। तुम्ही वाळली मिरची थोडी कुटून टाकली तरी चालते, आपल्याला जास्त बारीक पण नाही करायचं। आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ, तिखट पण कमी जास्त तुम्ही करू शकता। आणि आता जसं आपल्याला लागेल का तसं आपण हे भगरीचं पीठ मी दसम्यासाठी दळून आणलेले ते घेतलंय। तुमचं जर दळलेलं बाहेरून नसलं आणलं, म्हणजे छोट्या गिरणीहून ना, तर मिक्सरवर बारीक केलं तरी चालतं। असं नाही की एकदम बारीक पाहिजे, थोडंसं जाड असलं तरी चालतंय, मिक्सरवर पण तुम्ही करू शकता। आता एवढं जे बटाट्यात मावन का आपल्याला तितकंच घ्यायचंय, जास्त नाही घ्यायचं। हे असं पीठ भिजून घेतले आपण ना। ही 1 वाटी भगरीचं आणि राजगिराचं आपण दसमीला दळून आणतो का ते दळलेले, त्याच्यातलं अर्धी वाटी घेतलं पीठ। म्हणजे तुम्ही ना जेवढं आपले बटाटे असेल आणि बटाटे खिसून घ्यायचे, आणि त्याच्यात जेवढं बसेल का तेवढंच पीठ वापरायचं, म्हणजे मग वडे पण आपले छान येते। तर आता छोटे छोटे गोळ्या करून आपण तयार करून घेऊ। आधी गोळे हे असे एवढ्या साईजच्या, आणि थोडं एखादा मिनिट ना याला एखादा मिनिट असं थोडं भिजून द्यायचं। मी आता थोडंसं भिजू दिलं, म्हणजे मिक्स होते भगरीचं पीठ आणि बटाट्याचा खीस। काय 9 दिवस उपास असते, तर आता मला पण आहे उपास। मग एक छोट्या गिरणीहून, तिथं गिरणी स्वच्छ केलेली असते म्हणून तिथून मी दळून आणलेलं आहे, कारण खरकट चालत नाही म्हणून आपण असं म्हणजे, आणि मिक्सरवर पण केलं तरी चालतंय, पण भगरीच्या दसम्याला असं थोडंसं बारीक असलं म्हणजे वळणी येते छान। तर मी 2 किलो भगर होती का, तर अर्धा किलो राजगिरा असं दळून आणलेले प्रमाण, तर त्याच्या दसम्या खूप छान होत्यात। आणि थोडीशी भेंडी किंवा शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी असं करून, पण ते पण रोज रोज खायचा कंटाळा येतो, म्हणून चला म्हणलं आज ना हे वडे असे करावं आणि तुम्हाला पण शेअर करावं, म्हणून मी रेसिपी करणार आहे। तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की असे वडे करून बघा। हे आता आपण वड्यासाठी तयार करून घेतलेले, हे एवढे झालेले।
आता आपण वडे करायला सुरुवात करू. आपण ना वडा तयार करण्यासाठी ही अशी कॅरी बॅग घेतली, तिला असं फाडून असं एक पूर्ण हे केलंय. आता आपण काय करणार आहे, याला थोडंसं तेल लावून घेतलंय. याच्यावर ही लाटी ठेवून द्यायची आणि ही कॅरी बॅग दोन्हीकडून पण तेल लावले, वरून आणि इथं पण. तर आपल्याला ही अशी ठेवून घ्यायची याच्यावर आणि त्याला हाताने पसरवायचं, किंवा तुम्ही ना एखाद्या प्लेटनं वगैरे पण करू शकता. मी तर हातानेच. आपल्याला जास्त पातळ नाही करायचे आणि जास्त जाड पण नाही ठेवायचे. असं सरकवत येते, म्हणजे असं केलं तर सरकून जाते. बस एवढं केलं. हे पहा, हे असं आता झालेलं आहे. फक्त तेल लावायचं, म्हणजे तेल लावलं ना व्यवस्थित चिटकत नाही, काही नाही. थोड्या चिरड्या वड्या गेल्या तरी काही नाही, एवढं म्हणजे नरम होतंय ते, जास्त चिरड्या वड्या वगैरे जात नाही. परत तेल लावायची गरज नाही, जेव्हा तुम्हाला वाटेल का तेव्हा लावायचं. आता काही मी लावत नाही, तसंच पहिल्या तेलावरच आपण ह्याला करून घेऊ. जर हाताने नसेल जमत ना, तर आपण एखादी प्लेट किंवा अशी वाटीनं बी थोडंसं कसं पसरवलं ना, हे पहा असं पण होऊ शकतं. तर दोन्ही पण तुम्ही ट्राय करा. हे पहा, हे तयार झालं. आता अशाच राहिलेले मी ना पूर्ण करून घेते. हे पहा, हे असे वडे मी करून घेतलेले. पण एक तुमच्यासाठी अजून ठेवलाय, म्हणजे मला पण वाटलं वाटीनं सोपं जाते. बघा, हाताने करण्यापेक्षा काय करायचं, अशी वाटी किंवा डिश एखादी घ्यायची आणि व्यवस्थित होतंय सगळं. म्हणजे काटाने पण असं फिरवत राहायचं ना, छान होतंय. अजिबात चिरा वगैरे पडत नाही, हाताने तरी चिरा पडते. हे छान अशा पद्धतीनं करा. म्हणजे मला वाटलं एकदा तुम्हाला दाखवा म्हणून परत दाखवलं मी. छान होतंय, हे सगळीकडून सारखं होतंय परत. आता आपण हे सर्व झालेत ना, आता आपण तळून घेऊ याला. आता आपण गॅस पेटून कढई ठेवले आणि तेल टाकले गरम व्हायला. तेल गरम झालं की आपण याच्यात वडा सोडून देऊ तळायला. तेल गरम झालेलं आहे. छान कलर येऊपर्यंत आपण तळून घेऊ. हे पण छान कलर आलेला आहे. आता ही टम्म फुगलंय. तुम्ही याला पुरी पण म्हणू शकता, बटाटा आणि भगरीची पुरी, आणि वडे पण म्हणू शकता. असे छान कलर येऊपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. मस्तपैकी छान कलर आलेला आहे. आता राहिलेले असेच मी तळून घेते. आपले आता हे वडे किंवा पुऱ्या म्हणा तुम्ही, तळून झालेले. तर हे ना उपासाची जी चटणी करतो आपण वल्ली, त्याच्यासोबत किंवा काही बटाट्याची भाजी केली त्याच्यासोबत पण छान लागते. अशा प्रकारे भगर आणि बटाट्याचे वडे तयार आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.